ही चर्चा बैठक 4 तत्व 3 शब्द 5 नियम व शेवकाव घडलेले अनुभव या आधारावर सुरू आहे। सध्या प्रत्येकाने आपला त्या ठिकाणी अनुभव व्यक्त केला। प्रत्येक परिवार या मार्गात कशासाठी जुळला गेला आणि कशासाठी वचन दिलं हे तुम्हा आम्हा सर्वांना त्या ठिकाणी माहिती आहे। कोणी अंधश्रद्धा वाईट व्यसनातून तर कोणी महारोगानं TB, कॅन्सर, एड्स अशा प्रत्येक कोणत्या रोगामुळे आपण या मार्गामध्ये आलो आहे। आणि आपल्याला जेव्हा शब्द देतो त्या शब्दावर या मार्गाची कृपा तुम्हा आम्हाला प्राप्त होते। परंतु बघा काही सेवक कार्य करत असताना दुर्लक्ष करतो आपण। जेव्हा 3, 7, 11, 21 आपल्याला कार्य मिळते आणि आपल्या परिवारामध्ये एकतेचं कार्य करून आपल्याला समाधानी मिळते। समाधानी मिळाल्यानंतर आपण काय करतो की या मार्गाकडे दुर्लक्ष करतो आणि मग काही दिवसांनी आपल्या परिवाराला दुःख येते। ते दुःख कशामुळे येते की आपण कुठंतरी चुकतो आहे। आपण या मार्गाच्या प्रती जेव्हा आपल्याला मार्गदर्शक सांगतो आहे की तुम्ही 3, 7, 11, 21 कार्य करा, भगवत कार्याच्या चर्चा बैठकीला जा, त्याचा फायदा अजिबात आपण घेत नाही। कारण काम झालं माझं आणि काय करू तुझं हे परिभाषा आहे या मार्गामध्ये। अनेक वाल्याला सुद्धा हा मार्ग कळला आहे नाही कळला अशातला भाग नाही आहे। पण या मार्गाच्या सेवकाला कळला नाही। कारण फक्त आणि फक्त माझा मतलब साथ झाला म्हणजे तू कोटचा आणि मी कोटचा। आम्ही आमच्या गावामध्ये जे सुधारणा करतोय मार्गाच्या प्रती, लहान मुलांची चर्चा बैठक असते, वेळ भेटली तर जायचा प्रयत्न करतो। जाऊन ते चर्चा बैठक सुरू केली कारण का येणारी पिढी लहान मुलांना लहान मुलींना एवढा छान अनुभव मिळतो का आज त्या मुलाला शिकवण्याची गरज आहे। भलाही आईवडील कर्माचे साथी जरूर आहे, पण आईवडिलांनी जर निश्चित केलं तर आपला मुलगा किंवा मुलगी लक्ष दिलं की नाही माझा मुलगा ह्या चर्चा बैठकी येऊन बसायला पाहिजे आणि त्या शाळेचा काहीतरी लाभ घ्यायला पाहिजे। आज सर्वांच्या दिवशी आम्ही त्याला वेळ देतो, त्या मुलांच्या चर्चा बैठकीला काऊन देतो त्याचं काही कारण आहे। आपण 15, 20 वर्ष झाले मार्गात आलो पण साधी विनंतीने पाठला येत नाही आपल्याला, हे गंभीरताची बाब आहे, शर्मची बाब आहे आपल्या हरक्याला। अरे आपण स्वतः म्हणतोय की 3, 7, 11, 21 कार्य केले, माझा त्याग घडला, सर्व काही झालं, पण मग विसरलो मी। कारण माझ्याकडे सगळं काही मिळते ना, माझ्याकडे सगळं काही आहे। परंतु लक्षात घ्या जे आपण भगवंताला वेळ देऊ तर भगवंत आपल्याला वेळ देईल। आपण भगवत कार्याला वेळ देऊ तर भगवंत कार्य आपलं भगवत कार्य भगवंत बरोबर कार्य करते, आपण आपलं कार्य बरोबर करत नाही। मानव हा चुकीचा पात्र आहे। माझ्याकडे एक परिवार गुंधळा येथून खारकर म्हणून आहे, कोणी बाहेरगावचे आलेले आहे, ते 18 वर्षापासून की 15 वर्षापासून त्या गावामध्ये असते। त्या व्यक्तीचे कार्य सुरू आहे। जेव्हा 4 वर्ष आधी तो परिवार माझ्याकडे आला तेव्हा त्याची हालत पावसात नव्हती वाटत। कॅन्सर या रोगानं तो दुःखी होता। आज त्यांनी वेळोवेळी कार्य केले, भगवत कार्याच्या जाण्याचा प्रयत्न केला। मी त्याला तेच नेहमी विचारतो की तुझ्याकडे ह्या कॅन्सर या महारोगाने तू ग्रस्त आहे आणि तू भगवत कार्याच्या चर्चा बैठकीमध्ये जाशील नाही, तुला काही मिळणार नाही दादा। आज या 15 दिवसाच्या अगोदर त्याला विचारणा केली, काय म्हणते तुझा म्हणजे कॅन्सरचा जो रोग आता, साहेब म्हणे आता बरा आहे। त्याची हालत ती पाहिली तर त्या हालतपेक्षा चांगली हालत बनली। माझं तात्पर्य असं आहे की त्यानं कुठंतरी आपला त्या मार्गाच्या प्रती कार्य करून राहिला, तो परिवार करून राहिला। आपल्याला समाजकार्य म्हणजे वेळ आपण भगवत कार्याला दिली किंवा कोणतंही कार्य करत असताना भगवंतापाशी शब्द ठेवा, भगवंत आपल्यासोबत आहे, नाही आहे अशातला भाग नाही आहे। एक त्या दिवशी परिवार आला आणि या गावामध्ये सुद्धा
बोरकर साहेब बसले, पोलीस पाटील साहेब, आणि मला असं वाटतं की पहिल्यांदा या गावामध्ये 4 का 5 7-8 वर्ष आधी मी कधी बघितलं नाही. मी मार्गदर्शक होतो. सैतानाचं कोण सैतान, कोण देवता, कोण कान, मी कधी पाहिलं नाही. पण आवडीमध्ये मला पाहायला भेटलं. कारण का इच्छा 5-7 केसेस पूर्ण सैतानाच्या हे गावात पूर्ण बघितलं होतं, असं मला काही हरकत नाही आहे. पण तुम्हाला विश्वास ठेवणं पडत. शब्दावर भगवत कृपा जागृत आहे. भगवंताला आपण जर शब्द दिला तर भगवंत बिलकुल धावत येते. पण त्याचं तुम्हाला करणं पडत. नाही तर मग माझं काम झालं, माझ्याला का करतोय. बोरकर साहेब बरोबर आहे. जर समजा आपण दुर्लक्ष केलं तर ते सैतान आपल्या उन्हा येऊन बसते, म्हणजे भगवंत येऊन बसते. भगवंतानं सांगितलं का त्या दिवशीची आठवण कर. शेवट तू जाग जा. ज्या दिवशी तू दुःखी होता, तू किती दुःखी होता हे मला माहीत आहे. म्हणून आज एक परिवार आला आपल्यात, एक परसाड येथील. मागच्या शनिवारी मुलांची चर्चावर चालू होती, बालगोपालची, आणि मी चर्चा बैठकीमध्ये बसलो होतो. त्या सचिनदादा गावडे साहेबांचा फोन आला की साहेब म्हणजे अशी अशी परिस्थिती आहे, ह्या परिवाराच्या त्या बाईच्या अंगामध्ये देवता आहे आणि ते आता इथं चर्चा बैठकीमध्ये आम्ही त्या चर्चा बैठकीमध्ये चालू आहे. तर झालं का तर म्हणजे पहिले यांच्या दुसऱ्या मार्गदर्शकानं त्याला नेलं होतं, पण तिला आराम मिळाला नाही. आता प्रत्येक गावामध्ये राहते हौशे 900. मग सचिन दादानं म्हटलं त्या मार्गदर्शकानं नेलं असं, त्यांनी काय केलं काय नाही त्याचं त्याला माहीत. परंतु ह्या शनिवार दिवशी चर्चा बैठकीमध्ये जाणून बुजून तो परिवार आला आणि त्या बाईच्या अंगामध्ये सैतान आलं. तेव्हा सचिन दादानं मला फोन केला, भाऊ म्हणजे अशी परिस्थिती आहे, या बाईचं असं असं दुःख आहे. तर मी म्हटलं त्याला 21 तीर्थ बनव आणि त्याच्या डोळ्या मारून दे. तिला प्यायला दे. तिला प्यायला दिल्यानंतर थोडीशी शांत झाली. अजून ते दुःख दूर म्हणजे दुःख अजून पलटून आलं. त्याला एकच सांगितलं की बघा त्या घरचा मालक आहे, त्या घरच्या मालकाकडून शब्द घे. आणि त्यानेच म्हणलं का एक अगरबत्तीनं कापूर लाव, तू प्रणाम कर, भगवंताला शब्द दे की भगवंता मी आजपर्यंत या देवधर्माची पूजा केली ते मी अजिबात करणार नाही. एका भगवंताला मी शब्द देतो, त्या शब्दाचं पालन मरेपर्यंत करीन. असा शब्द घे म्हटलं तर त्याच्यापासून 11 तीर्थ त्याला बनवायला लाव. त्यानं 11 तीर्थ बनवलं. त्या बाईच्या डोळ्या मारून दिलं, प्यायला दिलं आणि त्या बाईचं दुःख दूर झालं. त्या दिवशीपासून तिला फक्त मी ना त्या घरच्या परिवाराच्या व्यक्तीला समजून सांगितलं, बाबा या मार्गात बाबानं जातपात धर्म पाहिला नाही आहे, पण लक्षात घ्या तुमच्या या थोडंसं बौद्ध समाज, एस टी समाज मी सांगतो सिधं म्हणजे कसं सांगायला काही हे नाही. पण उद्या कदाचित तुमच्या परिवारातल्या लोकांना पहिला विचारा, कारण उद्या काका चुलता बाप हे लोक विरोध करत. पहिले परिपूर्ण तुम्ही आपल्या घरामध्ये विचारून घ्या आणि नंतर या मार्गामध्ये या. तर उद्या मार्गदर्शक म्हणते बा का मार्गात या, आता असं नाही व्हायला पाहिजे. आम्ही दोषी बनायला नाही पाहिजे. आणि कोणी मार्गदर्शक तुम्हाला जबरदस्तीनं मार्गात ये नाही म्हणणार. कारण त्याला 4 महिने बुवा बाजीबाजी पैसा लावून खर्च बरबाद झाला. साहेब म्हणजे मी जातो कामावर, हे बाई म्हणजे इथं फळफळ करते घरामध्ये आणि मुलं बाळा बाहेर लागणार नाही, मी का करू विचार असा आला आहे. तर म्हणलं तुम्हाला एकच करणं आहे, जेव्हा मी आपण कार्य करून राहिलो तर परिवारामध्ये बाजूला काका किंवा भाऊ राहते, याच्या दुरून तुम्हाला राहिलं पडलं. कारण दारू पिण्यावाल्याच्या त्याला आहे बाबाले वास, बाबाला हे चालणार नाही. तुमच्या परिवारामध्ये कोणीतरी दारू पिते किंवा एका ठिकाणी तुम्ही राहता, तुम्हाला अलग कार्य करणं पडेल. याचा पहिला अभ्यास करून घ्या. त्याने त्या परिवाराने 3चं कार्य केले आणि त्या कार्य सुरळीत होऊन आता ते परिवार सुखम जीवन जगून राहिला. परंतु त्यांना वारंवार एकच सांगितलं, एक चित्त एक लक्ष एक भगवान मनीप्रमाणे तुम्हाला कार्य करणं आहे. शेवट तुम्ही म्हणाल का नाही बा माझे कार्य झाले, मी त्या भगवत कार्याकडे दुर्लक्ष करतो, उद्या
तुमच्यावर काही आघात आला त्याच्या दोषी आम्ही बनणार नाही. म्हणून प्रत्येक परिवाराला एक लक्षात घ्या, या मार्गात कोणी मार्गदर्शक किंवा सेवक कोणी जबरदस्ती करत नाही आपल्यावर. मार्गाच्या प्रती जरा खरं जर उतरायचं आहे, कार्य करायचं आहे तर लक्षात घ्या तुम्ही. आज ठीक आहे, मी मार्गात आलो, माझा परिवार आहे, पण माझी जिम्मेदारी आहे का मी माझा परिवार सामोर कसा जाईल. मी एकमेकाचे विचार घेऊन आपण सामोर जाऊ. या मार्गामध्ये कोणी दुःखी नाही आहे. दुःखी आहे तो आपल्या कर्मभोगानं आहे. कारण आपण चर्चा बैठकीला वेळ देत नाही. कुठं नवं असेल, हवं असेल तिथं वेळ देत नाही. कुठं सेवक संमेलन असेल तिथं वेळ नाही देत. मग आपण वेळ देणार नाही तर भगवंत कसा वेळ देईन बाबा आपल्याला. परिस्थिती खूप गंभीर आहे. शेवट कामापुरता आपण या मार्गामध्ये आलो त्याला चालणार नाही, हे लक्षात घ्या. मी आज बी तेच बोलीन, उद्या बी तेच बोलीन. कारण प्रत्येकाकडे कामं आहे, नाही आहे अशातला भाग नाही आहे. आज प्रत्येकाला लग्न होते, लग्न चालू राहणार आहे, कार्यक्रम होणार आहे. कार्यक्रमामध्ये जायचा प्रयत्न करणं आहे 100%. आज आमच्या वडोदरा परिसरामधून नवं हवन कार्य आम्ही 4 ते 5 मार्गदर्शक आहोत. एकजुटीनं राहतो, एकजुटीनं कार्य करतो. कुठे बी हवं असेल काका पोहोचा, मामा तुम्ही पोहोचा, आम्ही सगळेजण एका ग्रुपनं चालतो. अर्ध्या रात्री बी गरज पडली तर आम्ही 10 लोक एकामेकासाठी धावतो. त्याचं कारण आहे हे भगवत कार्याची निष्काम सेवा आहे. निष्काम भावनेने सेवा करू तेव्हा कुठं मेवा मिळेल. मेवाची बी आशा करणार नाही. कर्म करा, फळाची आशा ठेवायची नाही. फळ मिळेल, तुमच्या कर्मामुळे मिळेल, हे लक्षात घ्या. म्हणून वेळ फार खूप झाला आहे. मी अर्धा घंटा 25 मिनटं घेतले. या भगवत कार्यामध्ये प्रत्येक परिवारानं जाण्याचे कार्य करा. कारण येणारी पिढी खूप हुशार आहे. मोबाईलची दुनिया आहे. शेवट मुलाबाळाकडे लक्ष द्या. मुलं आईवडिलापेक्षा हुशार आहे, पण त्याच्यामध्ये मोबाईलमध्ये. तत्वशब्द नियमाचं पालन करा. चर्चा बैठकीला जायचा प्रयत्न करा. मी सुद्धा जायचा प्रयत्न करेन. एक चित्त एक लक्ष भगवान मानेप्रमाणे तुम्ही बी सुद्धा कार्य करा, मी सुद्धा कार्य करेन. एवढे बोलून मी आपले 2 शब्द या ठिकाणी पूर्ण करतो. सर्वांना माझा नमस्कार. धन्यवाद भाऊ, तुम्ही या ठिकाणी छान सुंदर असा मोलाचा या मार्गाविषयी खरोखरच आपले अनुभवी मार्गदर्शन आम्हा सगळ्या या आवंडी परिसरामध्ये दिले. आणि तुम्ही नेहमी करत राहता, सांगत राहता या चर्चा बैठकीविषयी, पण समजून घेणे हे गरजेचं आहे. या मार्ग समजून घेणं हे खूप महत्त्वाचं आहे. जरी आपल्याला जरी वाटते का त्या भगवंताला विश्व जरी पाहायचे असेल तर त्या भगवंताची एक नजर आपल्याकडे असावी. त्यासाठी आपल्याला कार्य आपले मजबूत पाहिजे. त्या भगवंताची नजर आपल्याकडे असणार इतकं पक्क, पण आपले कार्य मजबूत पाहिजे. आणि महत्त्वाचे कार्य करणं हे खूप गरज आहे आपल्याला. या मानव धर्माच्या शाळेला महत्त्व दिलं पाहिजे. यानंतर आणखी एकदा धन्यवाद भाऊसाहेब. यानंतर